नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारा प्रकार समोर आलाय। येथे चक्क एक विहीर चोरीला गेल्याची चर्चा रंगली आहे। जुन्याच विहिरीवर नवीन बांधकाम झाल्याचे कागदोपत्री दाखवून सरकारी निधी हडपल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय। मौजा खैरी ढालगाव शिवारात घडलेल्या या बनावट विहीर प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। खैरी ढालगाव हलका क्रमांक 39 मधील नांदोरी गावच्या एका शेतकऱ्याच्या शेतात हा प्रकार घडलाय। सूत्रांच्या माहितीनुसार या शेतात आधीपासूनच दगडी विहीर अस्तित्वात होती, ज्याचे नंतर शेतकऱ्याने स्वखर्चाने सिमेंट काँक्रीटचे बांधकाम केले होते। मात्र काही महिन्यांपूर्वी या जुन्या विहिरीवर नवीन विहीर बांधल्याचे खोटे कागदपत्र तयार करून सरकारी निधी लाटण्यात आला। या भ्रष्टाचारात 1 ते 2 सरकारी अधिकारी, रोजगार सेवक आणि काही राजकीय व्यक्तींचे साटेलोटे असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय। या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी सावनेरच्या खंडविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती, मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आता नागरिकांनी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर विभागांकडे धाव घेतली आहे। या विहीर चोरी प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी तात्काळ चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे। या चौकशीत तालुक्यातील असे अनेक भ्रष्टाचाराचे प्रकार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। पाहूया NTV न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। तर आम्ही पोहोचलो नांदुरी या गावात। काय घटना घडली जाणून घेऊया। बाबूजी, तुमचं नाव काय? माझं नाव चंद्रपाल नथुजी पाचपुते, माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा। काय घटना घडली की ते आम्हाला तुम्ही बोलावण्यात आला? साहेब, या घटनेमध्ये आतापर्यंतच्या घटना घडल्याच्यावर आम्ही थोडं दुर्लक्ष केलं होतं। जिथं जास्त भ्रष्टाचार माजला अधिकारी, पंचायत समिती सावनेर आणि इथला रोजगार सेवक, जेव्हा लक्षात भ्रष्टाचार आला तेव्हा आम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज निवेदन दिलं। त्यांनी दुर्लक्ष केलं। दुर्लक्षानंतर आम्ही पुन्हा पाठपुरावा करून ते आमच्याकडे कॉपी तयार केली। कॉपी तयार केल्यानंतर हे जे भ्रष्ट अधिकारी, अन्य इथला रोजगार सेवक यांनी विहिरीची अमाप पैसा लादलेला आहे आणि याची आम्हाला चौकशी तुमच्या न्यूज चॅनलमध्ये व्हायला पाहिजे। काय घटना काय घडली? घटना म्हणजे साहेब, ते 2015 वर्ष अगोदर विहीर होती जुनी। त्या विहिरीवर त्या रोजगार सेवकनं नवीन विहीर म्हणजे जुनी विहीर दुरुस्तीचं प्रकरण, म्हणजे जेव्हा शासनाचा आदेश होता की जुन्या विहिरीला नवीन विहीर जुनी, तर जेव्हा एक जुनी दगडाची विहीर नरेंद्र रामदास दातारकर यांची दाखवून या तुमच्या रोजगार सेवकनं त्या विहिरीला फ्रॉड करून जुन्या विहिरीवर दाखवून पैसे लादले। शासनाकडून काय मागणी आहे? शासनाकडून हेच मागणी आहे का जुन्या विहिरीच्या नंतर यांनी लगेच 3 महिन्यामध्ये नवीन विहीर दाखवली त्या विहिरीवर, आणि नवीन विहीर दाखवल्यानंतर थोडी पैसा म्हणजे हडप केला। जवळजवळ हा 5-6 लाखापर्यंत भ्रष्टाचार झालेला आहे। आणि याच्यामध्ये संबंधित जे शासकीय तांत्रिक, रोजगार सेवक, अन्य BDO गिडीओ असन याच्यामध्ये इन्व्हॉल्व, माझा आक्षेप आहे। आपलं नाव काय? विनोद केशवराव ताजने। घटना कशी माहीत झाली तुम्हाला? घटना आम्हाला 6 महिन्याच्या अगोदर मालूम नव्हती, पण आम्ही त्याच्यावर भ्रष्टाचार होत आहे, पण पुढं काय जायचं बा, आपण आपला पैसा थोडी खाता, शासनाचा पैसा खाते, पण ह्या अमाप पैसा जनतेचा जाऊन आम्हाला थोडा असा नवल विशेष वाटलं की ह्या शासनाचाच पैसा आहे बा, पण ह्या गावावरही बोजा आहे। तर म्हणून आम्हाला पुढं जावं लागले आणि थोडं BDO साहेबापाशी कंप्लेंट टाकावं लागली की अख्खी विहीरच चोरीला कशी जाते बा। शासनाचे 3,77,000चं आज घोड, 3,77,000ची अख्खी विहीर कशी जाते बा चोरीला, म्हणून आम्हाला पुढं पाऊल घ्यावं लागला आणि आम्ही BDO साहेबाकडे कंप्लेंट दिली। तिथून आम्हाला त्याची कॉपी मिळाली, त्याच्यावर कारवाई होईल, 420ची केस लागन असं आम्हाला अहवालात सांगण्यात आलं। त्याच्या बाद आम्हाला तिथं घोड वाटला पुन्हाही, म्हणून आम्ही जिल्हा अधिकारी, CO मॅडम तिथंवरही जाऊन आम्ही आमच्या कंप्लेंट टाकल्या। एवढंच नाही तर आम्ही आमदारावरही जाणार आहोत। आमदार का विदेशात गेले आहे म्हणून आम्ही थांबलो। विदेशातून आल्याबरोबर आम्ही हेच कॉपी आमदारावर देणार आहोत की तुमच्या क्षेत्रात ही असा भ्रष्टाचार कतपत चालणारा। पहिल्या आमदारांनी घोटाळा असाच, ह्याही आमदाराच्या आता असाच घोटाळा, म्हणजे जनतेचा पैसा गरिबाच्या न कामात लागताना हा मोठ्या लोकांच्या कामात कसा जावं, असा भ्रष्टाचार
कौरिक चालणार आहे. हे 2 शब्द सांगतो आणि धन्यवाद करतो. काकाची काय नाव? ज्यावेळेला नांदूरमध्ये चौकशीला आले, मी ते त्यांच्या विहिरीवर गेलो होतो, तेव्हा साहेबांनी विचारलं त्याला का तुझी पहिली विहीर कोणती, तर त्यांनी सांगितलं का पहिली विहीर माझी हेच. बरं, नंतर पुन्हा दुरुस्ती केली तर कोणती, तर म्हणजे माझी विहीर हीच. मग पुन्हा ते विचार साहेब तुम्ही जे विहीर म्हणे मंजूर केली म्हणे, तर ते विहीर कोणती आहे म्हणे, तर तो म्हणे ते विहीर म्हणे हेच म्हणे. मला एवढं माहिती आहे त्या कास्तकारची बोलभाषा, ते बाकी का झालं का नाही मला काही तेवढं माहित नाही. मग काय नाव तुझं? माझं नाव नरेंद्र रामदास दातारकर, नांदूर. मी माजी पोलीस पाटील, मी 27 वर्ष पोलीस पाटील पद सांभाळलं गावचं. पण आजपर्यंत माझ्या गावात हे म्हणजे घटना आजपर्यंत घडलेली नव्हती. पहिल्यांदा माझ्या गावात ही पहिला घटना घडलेली आहे. सर्वे नंबर 290/3 मध्ये पहिली विहीर होती आणि ते विहीर दुरुस्ती म्हणजे पायल्याची असताना ते गोट्याची दाखवली. त्या याच्यावर पहिला एक फंड उचलला म्हणजे जुनी विहीर दुरुस्तीचा, आणि त्याच विहिरीवर या लोकांनी नवीन विहीर उचलून तेच विहीर उपसली म्हणून सांगून आमची दिशाभूल केली आणि हे गव्हर्नमेंटचे पैसे लुबाडलेले आहे. शासनाकडून काय मागणी? शासनाकडून एवढंच मागणी आहे की यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. अन्यथा याच्यामध्ये तो बालपांडे म्हणून जो होता हे सर्व ह्या बालपांडेने केलेला आहे. वानखेडेने केलेला आहे. कारण आम्ही जेव्हा त्या विहिरीवर बसलो होतो तर तेव्हा तर तू पाणी पिता का साहेब म्हणत होता. पुढचा कास्त का मीच पैसे दिले, मीच पाणी पिणार नाही की असं त्या कास्त याने म्हटलं वानखेडींनी. हे मी स्वतः वानखेडे कोणत्या पदावर आहे? वानखेडे इंजिनियर, तांत्रिक अधिकारी आहे तो. काय माझी सदस्य ग्रामपंचायत. हे असं जे फ्रॉड झालं आहे गावामध्ये, हे जेव्हा BDO साहेबाकडे गेले अप्लिकेशन करायला तेव्हा मला माहिती पडलं. पण असं हे कामं गावामध्ये नाही व्हायला पाहिजे. जे शासनाचा जो पैसा आहे तो योग्य मार्गाने आणि योग्य कामाला लागायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. काय माझं नाव रूपराव तुकाराम दातारकर, मी राहणार नांदोरी. हे मी अर्जदार आहोत स्वतः. तर एक शासनाचा असा JR आहे की मागेल त्याला विहीर आणि एक विहीर भेटल्यानंतर त्याला 3 ते 4 महिने किंवा 3 वर्ष असं काहीतरी विहीर दुसरी भेटत नाही. मात्र शासनाचा इकडून परवानगी देऊन सन्यानी हे तिथं त्याच जाग्यावर आधीचीच 15 वर्षाच्या अगोदरची विहीर होती, विहिरीवर दुरुस्तीची केस उचलली आणि नंतर त्याच विहिरीवर नवीन विहिरीची केस आता ती केली. विहीर जी आहे ते कागदावर आहे की अधिकाऱ्यानं उचलून नेली आहे? हे उचलूनच नेली असंच म्हणल्यासारखं म्हणजे चोरीला गेली आहे? चोरीलाच गेली आहे विहीर. कारण विहीर त्या जाग्यावर एकच आहे आणि तेच आता मौजूद आहे तिथे. काय नाव आपलं? विठोबा बर्डे, राहणार नांदुरी. माझ्या काय घटना काय झाली सविस्तर सांगा तुम्ही थोडक्यात. सर, इथं घटना अशी झालेली आहे की एका लाभार्थ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून, रोजगार सेवकांनी आपल्या पदाचा गैरवापर करून त्यांच्याच कुटुंबातील प्रमुखांना त्यांनी अशी संधी दिल्यासारखी झाली आहे की एक विहीर असताना 10 वर्षाच्या अगोदर, 12 वर्षाच्या अगोदर जे विहीर त्यांनी स्वतः खोदलेली होती त्याच विहिरीवर त्यांनी दुरुस्ती करण्याच्या विहिरीचा लाभ पण घेतला आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या सातबारा बटे नंबर 290/2 मध्ये अगोदरच विहीर होती 290/2 मध्ये, त्याच विहिरीवर त्यांनी विहीर 290/3 मध्ये दाखवून कागदोपत्री करून दुरुस्तीचा लाभ मिळाला. हे जे पैशाचा निधी खाल्ला सरकारचा, हा कोणी कोणी खाल्ला तुम्हाला काय माहिती आहे? हे बघा, आता याच्यामध्ये तर हे लाभार्थीनं खाल्ला असेल, रोजगार सेवकांनी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांनी. आता हे कोणी खाल्ला मात्र असेल त्यांची संकल असेल पूर्ण. हे उचित घटना घडली आहे की लाजिरवाणी बाब? हे तर लाजूरवाणी बाब आहे सर. आणि माझं एकच म्हणणं आहे की असा गरिबाचा दुखी कष्टी लोकांना जे शासनाचा लाभ जो भेटत नाही, हे खूप दुःखद घटना आहे. ज्यांना आवश्यकता नसते, जे त्या स्तरावर बसत नाही, ते त्यांना लाभ मिळते आणि ज्यांना त्या पातळीवर पात्रतेत बसते त्यांना लाभ मिळत नाही. असं होत आहे, तसं दिसत आहे. म्हणून माझी एकच शासनाला मागणी आहे की ह्या अशा घोड प्रकरणामध्ये चांगली तरतुदीनं चौकशी करून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, हीच माझी विनंती आहे.
प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.